बापरे मामा क्या खाली ठेव मामा टेकटं होती ती नमस्कार मंडळी. उन्हाच्या झळांनी होतीये अंगाची लाही लाही, उन्हाच्या झळांनी होतीये अंगाची लाही लाही, पण कॉमेडीची आईस कँडी देईल जीवाला थंडाई. आणि म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आज इथे पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आली आहे. फिल्टर पाड्याचं बच्चन गौरव मोरे आहेच आहे, दत्तू मोरे पण आहेच आहे. मग प्रियाची मामी वनिता खरात आणि गौऱ्याचा मामा ओंकार भोजने सुद्धा आज इथे यायला हवेत की नाही सवाल. चला तर मंडळी, आज पुन्हा एकदा अनुभवूया मामा मामीचा हास्यस्फोटक दडका. सावकाश सावकाश सावकाश. इकडे पायऱ्या सांभाळून सांभाळून काय? हा 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 काय एवढं काय आणलंय? ए तात्या बाजूला हो, पाय खाली आलास ना तू आणि तुझी पिपाणी दोघे चिरडले जाल. इकडे 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 हा या. उघड. काय एवढा मोठा केक आणलाय? मग बाई, म्हणजे तुमच्या लक्षात होता माझा 50वा वाढदिवस? म्हणजे काय ते काय, त्यासाठीच तर आणलंय तुला आज इकडे. सगळं तुझ्यासाठी केलंय आम्ही. प्रिया, काय ग, किती करतीस माझ्यासाठी तू? असं बोलशील? हा, मला कोणी वाढवलं लहानपणापासून? आई बाबा नव्हते तर कुणी सांभाळलं मला? ते तूच काय? केलंस ना माझं सगळं. एवढं जावई पण बापू, नाही. तुम्ही पण किती करता हो माझ्यासाठी. तुमच्या घरात ना सगळे चांगले आहेत, फक्त तो एक सांड आहे ना. कोण सांड? बाई, त्या माणसाचा आवाज माझ्या कानात घुमतोय. पटकन ववाळून घे, पटकन केक कापूया. चल. एक मिनिट, कोणाचा आवाज घुमतोय? मामा ववाळ ववाळ, तू लवकर ववाळ. मामाचं तू आलो 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 ववाळ? हा? आम्ही आलो लगेच आलो आलो. अरे काय करतो मामा म्हणजे तुला कधीपासून आवाज येतो? तू आहेस कुठं? तू आलास कसं काय पण लगेच असं? अरे माझ्या जुन्या चपल्या आपल्या घरात राहिल्या, हा. त्या न्यायला आलो मी. हा. अरे पण तुला मी नवीन घेऊन दिला होता ना. अरे गौऱ्या, मला परसाकडे जायला, रानात फिरायला नवीन चपल्या काय कामाच्या? सांग मला, नवीन चपल्या कामाच्या आहेत काय? नाही. म्हणून जुन्या चपल्या घ्यायला आलो मी परत इकडं. अरे पण तू कालच गेला होता ना रत्नागिरीला, हा. आता लगेच आला पण परत. मग अरे एवढ्या प्रवास खर्चात 2 नव्या चपला आल्या असत्या मामा. मामा नमस्कार करते. हा, असं असं ओळख नाही पळख नमस्कार कशाला करताय? अरे मामा ती प्रिया आहे, माझी बायको प्रिया. ही प्रिया आहे? हा हो मामा. तिकडे बघ. हा, ही प्रियाच आहे आपली. मी तिला तिकडे बघ बोलतो, इकडे बघते. बापरे. बरं वाटलं तू आलीस, बरं झालं. पण गेली होतीस कुठं? गेली होतीस कुठं? त्याचं काय झालं ना मामा? त्याचं नको सांगू, तुझं सांग. है ना? तुझं सांग तू. या चला. अरे वा, काय? केक. हा हा अरे मस्त आहे. केक कुणी आणलाय? मी तू? आणलाय. तुम्ही या बसा. अरे वा, सजावट पण मस्त केली. एकदम देखना आहे, देखना. एवढा एवढा मोठा गॅस फुगा पिनने थोडी फुटणार आहे. पिनने होणार नाही काम, बाण मारायला लागेल. अरे शपथ, जबरदस्त आहे. एकदम जिवंत देखावा आहे. बेडूक बघ कसा पिपाने वाजवतोय, एकदम जिवंत आहे रे. मामा तो बेडूक नाही आहे, मग? तो दत्तू आहे. आणि तो गॅस फुगा नाही, मामी आहे. ती कोण आहे? माझी मामी. प्रियाची मामी आहे. मामा मामी. ती इथं काय करते? ती इथं काय करते? माझा सोड, तू इथं काय करतोयस? मामी आणि गॅस फुगा कोणाला बोललास रे? तुला. हा? या फुग्यामधला गॅस सुटला ना, कुठल्या कुठं उडशील कळणार पण नाही तुला. मामी नाग्या. मामा चल तिकडे. मामी चल. काय काय, थांब थांब काय. मला इकडलं ऐकूच येत नाही. हा, इकडचं ऐकू येत नाही, इकडचं दिसत नाही.
ही काय बोली काय बोली काय बोल काय बोली तू हिथं काय करतोयस हा? हिथं काय करतोय मी माझ्या भाच्याच्या घरी आलोय माझी चपला न्यायला मी पण माझ्या भाचीच्या घरी आले माझ्या जावे बापूंच्या घरी आले माझा 50वा वाढदिवस सेलिब्रेट करायला आले हा असं फार काही मोठे सेलिब्रेशन नाही करत आहे कसं आहे ना मामा मामीला कोण नाही हो मामीला कोण नाही मामीला मस्ती आहे हा? काय बोलला? काय बोलला? मामीला मस्ती आहे बोलो मामीला मस्ती आहे मामाला चरबी आहे ए, काय बोली हा? मामा चरबी आहे नाही. तू ऐकून घेतोस आता मी काय काय करू मग मी काय म्हणजे बोली मामा कसं काय करू मामा मी? कसं थांब ना. बोलताय हो? हा. कसं होतं बोल- आज वाढदिवस आहे की नाही तिचा हिचा आज नाही हिचा रोज वाढदिवस करायला पाहिजे कारण ही रोज वाढत चालली आहे या बघ याला सांगा गप्पा बसा मी आधी सांगते. सांगतो मामा नका ना असं पुढे बोलू. नको नाही मामा प्लीज यार मामा प्लीज ऐक ना आज 50 आहे की नाही मामीची हा काय आज 50 आहे 50 हम्म. 50 म्हणजे 50 हा नाही 05 काय सुचला नाही काय आता मामी काय या काय आधी लिहिलेला संपू दे मग मामा बघ कसा सुचतो तो बाजूला हो. नाही ना. हिची 50 आहे हा हिची 50 आहे ही 50ची नाही ही 150 किलो झाली त्याचा बघा आधी मामा अरे हिचा बड्डे साजरा करायला केक नका आणू हिला 8 दिवस उपाशी ठेवा ये तू मला उपाशी ठेवणार तू कोण आहेस मी या घरातला मामा आहे मग मी या घरातली मामी आहे मग मी माय तू मी आहेस मग मग इथं कोण नाही काय? हा. आहे का नाही? अरे तुम्ही या, बाबा. मामा हो बस झाला माझ्या आईला काय बोलायचं नाही आता हा तू इकडे गप्प ना यार परत लावला आहे ना मग लांबचं दिसत नाही मला हा 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 इकडे ए, मी नाही इकडे ये ना मी नाही अरे नाही शपथ खरं सांगतो मला तुझ्याशिवाय चैन नाही पडत तू नसलास का मला नेहमी पोकळी जाणवते इकडे मी नाही अरे ये तर तुला गंमत सांगतो सुरवंटाचं फुलपाखरू कसं होतो हे सांगतो ये ये. ये, ये. कसं होतं सुरवंटाचं कसं होतं सुरवंटाचं अरे फुलपाखरू? दाखवतो ना तुला सुरवंटाचं फुलपाखरू कसं होतं ये मी नाही अरे गपना मामा तू का त्याच्या मागे लागला यार मग लागला मी त्याला सांग माझ्याबद्दल बोलायचं नाही अरे काहीच बोलत नाही तू गप्प बस ना गप्प त्या बस ना. मामीचा 50वा वाढदिवस आहे ना, आज करू दे ना सेलिब्रेट अरे वा मामीचा वाढदिवस तुला करायचा आहे हा पण प्रिया कुठे गेली प्रिया इथे ह्याला तुझ्या मामीचा वाढदिवस साजरा करायचा आहे पण विचार त्याला मागच्या 3 वर्षात मामाचा वाढदिवस साजरा केला का विचार काय विचार त्याला अरे काय बोलतायत अगं एकतर मामाचा वाढदिवस येतो 29 फेब्रुवारीला 4 वर्षातून एकदा कधी करणार सांग बरं का अगो बाई तुमचा वाढदिवस 4 वर्षात एकदा येतो हा मामी मामी ह्याच्यात हसणार काय आहे नाही नाही ह्याच्यात हसणार काय आहे काय मामी नाही याच्यात काय याच्या हातात याच्यात काय हातात का बघ मामी 4 वर्षात एकदा वंडी येतो आणि एवढा नाचतोय का ठाणा ठाणा माझा 4 वर्षातनं एकदा का होईना पण येतो तुमचा सारखा दरवर्षी आल्यासारखा येत नाही का बस? का बस तुझा वाढदिवस कधी असतो 20 जानेवारी तुझा कधी असतो 19 जून तुझा 3 डिसेंबर तारीख तरी मोठी घ्यायची 3 डिसेंबर 3 डिसेंबर अरे 3 डिसेंबर म्हणजे 3D 28 27 29 हे आकडे नाही ऐकलेस कधी 3 डिसेंबर थांब तुझा वाढदिवस कधी असतो 18 ऑक्टोबर हाय मोठी मग चांगला आहे माझा 29 फेब्रुवारीला येतो मग 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 म्हणायचं काय होता मग तुमच्या सगळ्यांचा विचार म्हणून मला सांगितलं मी 4 वर्षांनी का होईना पण माझा वाढदिवस येतो हा. मग माझा सेलिब्रेट झाला पाहिजे केक पण मी कापणार केक माझा आहे केक मीच कापणार मामा मामा ऐक ना आता जरा ऐकून घे प्लीज मामी केक मी पण कापणार केकला तू हात तरी लावून दाखव
मामी मामा जा. मामी नका ना मामा मामा नका मामा please एकला नका. हात लावून दाखव मामा नका. मी बघते. मामा नका माझ्या शपथ मामा, मामा. नका मामा ऐका माझं प्लीज 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 मामा मामा आज नका. मला कोण आवडत नाही मामा ऐक ना प्लीज आज मला कोण आवडत नाही मामा प्लीज मामा मामा नको बापरे. मामा केक खाली ठेव. मामा केक ठेवते ती. मामा, केक खाली ठेव. केक ठेव. केक खाली मामी. केक घेतला ना मी केक बाबा केक घ्या माझा मामा 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 केक घ्या तुमचा माझा मामा मेला असताना आता मामा कशाला रे अरे मला डोळ्यासमोर फक्त ते 2 चेहऱ्या दिसत होत्या बाकी काय बोलतो मामा मामा बसा तू बस डेंजर आहे री डेंजर आहे म्हणजे सांगितलं होतं मी आधीच डेंजर आहे म्हणून म्हणजे एवढे दिवस मी विस्तवाशी खेळत होतो हा बाई तर मी जातो मी कुठं ओय, तू माझी चपला पाठवून दे नंतर हा ते कुठं चाललास मला इकडचं पण ऐकू येत नाही इथं थांब. मामी केक खाऊन जा. मामी नको बाई इथे ये. माझ्या समोर ये. मामी नाही बाई केक खाऊन जा. नाही, माझा का नको मला केक खाताना आ करतोस काय? परत सांगे खूप होते मी- केक खाताना आ करतोस काय? नाही, बाई- माझ्या पोराला विचारायचंस ना जेवताना आ करतोस काय? नको मी- आता बघते ना तो तोंडाचा केवढा मोठा आ होतो तो. मामी मामी हा ना. मला नको केक नाही, नको. मामी. हा ना, इकडे ये. नको हा, नको नको, नको, बाय, नको. मला भीती वाटते मामी ऐका तुम्ही मला भीती वाटते मी जातो मी या ना तुम्हाला सुरवंटाचा फुलपाखरू दाखवतो या मामा गौऱ्या एक काम कर काय रात्री आहे ना दाराबाहेर माझ्या जुन्यात चपला हा. आणि ह्याला ठेव मी वरच्यावर घेऊन जातो कहर परफॉर्मन्स आजही कहर केलात खरं सांगते मामा मामीचं स्किट थांबूच नाही असं वाटतं क्या बात बघा ह्या सरसी काय म्हणतात सई कमाल परफॉर्मन्स होता माझ्यासाठी ही एक अजरामर सिरीज आहे आणि ह्याच्यामध्ये काहीतरी एक हिट फॉर्म्युला आहे आणि तो कायम भावतो मामा मामी अशक्य आहेत मस्त थँक्यू सो मच गाईज गिफ्ट अप मंडळी आपल्या गाण्यांच्या कार्यक्रमाचा 500वा भाग पूर्ण करायचाच या निर्धारानं आज इथे पुन्हा एकदा आलेत दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि आज पुन्हा एकदा त्यांच्या कार्यक्रमाचे निवेदक आहेत हास्य महारथी समीर चौगुले हे बघा काहीही काळजी करू नका कार्यक्रम एकदम उत्तम होणार आहे हो ना नाही फक्त एक गोष्ट मला म्हणजे सांगायचीच आहे मला आवडलेलीच आहे ती म्हणजे तुम्ही अख्खं पेमेंट ऍडव्हान्स मध्ये दिलेलं आहे म्हणजे असं कोण करतं सध्या काय ग हो ना नाही तुम्ही एवढा चांगला कार्यक्रम सादर करता तुम्हाला सगळं मानधन कार्यक्रमाच्या आधीच द्यायला हवं हो ना या कार्यक्रमाचे तुम्ही 500 प्रयोग केलेत आज तुमचा 501वा प्रयोग आहे हो नाही ना नाही म्हणजे म्हणजे आता कसं सांगू तुम्हाला एका बिंडोक निवेदकामुळे ना आमचा 500वा भाग पूर्णच होत नाही हो म्हणजे जिथे जिथे आम्ही मराठी गाण्यांचा कार्यक्रम करतो तिथे तिथे तो येऊन टपकतो अरे हो ना नाही, म्हणूनच आज आम्ही ठरवलेला आहे की आमचा हा जो 500वा प्रयोग आहे तो हिंदी गाण्यांचा करायचा म्हणजे काय त्याचा संबंधच येणार नाही तो इथे फिरकणारच नाही इंदोर मध्ये तो का बरं येईल हो ना नाही पण बाय एनी चान्स तुमच्या निवेदकाचं नाव सत्यशील सरपोतदार आहे का नाही असं कुठलाच निवेदक आमच्याकडे नाहीये वा 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 आमच्या निवेदकाचं नाव आहे लोचन मजनू लोचन मजनू लोचन मजनू खूपच अभिनव नाव आहे हो एकदम मस्त त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका रिलॅक्स राहा मस्त कार्यक्रम करा उत्तम होणार कार्यक्रम हो आणि हा कार्यक्रम चांगला झाला तर पुढचे 5 कॉन्ट्रॅक्ट शोज तुमचे 5
म्हणजे कॉन्ट्रॅक्टर्स आलेले आहेत की हे काय समोरच बसले आहेत रागिणी म्हणजे चांगलं. बेस्ट लक बेस्ट लक धन्यवाद धन्यवाद. या. लोचन मजनू लोचन मजनू येतीलच. आले. नमस्कार. काय झालं रागिणी? काय झालं? हा तोच आहे. चला संपवूया आपण हा कार्यक्रम. पडदा द्या, मी प्रेक्षकांची माफी मागतो. नाही नाही मनोमिलन नाही पडदा नका देऊ. अगं. काय करतोयस तू काय करतोय मनोमिलन? म्हणजे? आपल्याला सगळं पेमेंट मिळालेलं आहे की नाही? विसरलास का? असा अर्धवट कार्यक्रम सोडून कसं जाणार आपण? सगळे प्रेक्षक जमलेले आहेत, असं नाही करता येणार आपल्याला. मला नाही गाता येत ग हा बाजूला असताना. हा दिसला ना की तिडीक जाते माझ्या डोक्यात. शांत हो शांत हो. मी शांतच आहे. गाण्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं. मी शांतच आहे. हो तू शांत आहेस, बस शांतपणे आहे. मी बोलते त्यांच्याशी. शांत ऐका. सत्यशीलजी नमस्कार. ओळखलत ना? हो हो हे आज ना हा. आपल्या अकलेचा महासेल लावू नका हा. नाही नाही मागच्या वेळेचं आपलं निवेदन आहे ना, ओल्या कचऱ्यात टाकायचं का सुक्या कचऱ्यात टाकायचं असा संभ्रम निर्माण करणारं होतं नाही का? तर यावेळी जरा जपून हा. हा आणि हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आहे, लक्षात ठेवा. हे मी त्यांच्याशी बोललेले आहे, काळजी करू नकोस. अमीरजी कर्टन द्या प्लीज. नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं. नमस्कार, मी लोचन मजनू, तुमचा सगळ्यांचा लाडका सत्यशील सत्पुरदार. रसिको, मी या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आहे. मराठीमध्ये कार्यक्रम असतो तेव्हा मी सत्यशील सरपोतदार माझं जे रेग्युलर नाव आहे त्याचं मी निवेदन करतो. आणि हिंदीत कार्यक्रम असला की लोचन मजनू या नावाने मी मराठीत निवेदन करतो. रसिको, तुम्हाला प्रश्न पडला असेल माझं हे असं कसं, मी असं कसं बोलतो. सगळी माणसं नॉर्मल बोलतात, हा मी असं कसं बोलतो. रसिको, त्याला एक कारण आहे. रसिको, एकदा मी इस्त्री करत असताना लँडलाईनवर आवाज आला आणि मी चुकून इस्त्री उचलली आणि हवा केलं. तिकडे माझी जीभ जे पोळी गेली आणि जीभला चटका लागला, तेव्हा मी हे असं आहे. रसिको, दर वेळेला हा वेगवेगळी कारणं देतो. असू दे. तर रसिको, आपल्या शेजारी बसलेला आहे सोडा लेमन. मनोमिलन. सोडा लेमन म्हणाल? मनोमिलन नाव आहे की नाही माझं? मनोमिलन नाव आहे. रसिको, इथे आपल्या बाजूला मनोमिलन भेटलेले आहेत, बसलेले आहेत. त्यांच्याबद्दल माझ्यासारखा पामराने काय सांगावं. किरकोळ शरीर यष्टी, ऍक्च्युली शरीर नाही, नुसतीच यष्टी. नाकाच्या वर लाल टपकू डोळे, डोळ्यातून सतत सांडणारा मला सगळं काम पाहिजे, मला सगळं काम पाहिजे. असा हाबडीपणा. एका बाजूने बघितलं तर सरदाळलेला टेनू आनंद दिसतात, आणि मग दुसऱ्या बाजूने बघायची इच्छाच होत नाही. पण रसिको, यांच्या गळ्यात तानसेन बसतात. ही कुठली पद्धत आहे ओळख करून द्यायची? नाही, तुमची एक बायोडेटा म्हणून. गप्प बसा तुम्ही. मला ओळखतात सगळीजण. तुम्ही काही ओळख करून देऊ नका, तुम्ही कार्यक्रम सुरू करा. हो नक्की. रसिको, यांची ओळख झालीच आहे. त्यांच्या शेजारी डोक्यात पिवळं फूल घालून बसलेले आहेत, खबट खोबरिणी.
रावीट रागिणी. खवट खोबरणी म्हणाल. आत्ता खवट खोबरणी म्हणाल, उद्या खोबरं समजून वेळीवर खवायला घ्याल. हं? वाह रे वाह विनोद. आता कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय. रसिको हो, संगीत म्हणजे काय? रसिको हो, संगीत म्हणजे काय? कोणी मला सांगेल का संगीत म्हणजे काय? काय संगीत म्हणजे काय रसिको? रसिको संगीत શું છે? શું છે સંગીત રસિકો? વોટ ઇઝ મ્યુઝિક? શું છે એક વેરાયટી? વોટ ઇઝ મ્युझिक? दोन व्हरायटी. रसिको भाषा कुठली असो प्रश्न एकच आहे, संगीत म्हणजे काय? आपल्या असमंतात फिरणार रसिको काय संगीत म्हणजे काय? मला कोणी सांगू शकेल का संगीत म्हणजे काय? संगीत म्हणजे काय? संगीत म्हणजे हे गप्पे गप. अरे काही येत नाही याला, मगाचपासून आपलं तेच बडबडतोय. संगीत म्हणजे काय, संगीत म्हणजे काय, वेगवेगळ्या भाषेत बोलतो. संगीत म्हणजे काय? नाही तसं नाही आहे. तू गप्प बस, तू गप्प. काय नाही, असं काहीतरी मोठं बोलतोय असा एक आव निर्माण करायचा. अभ्यास तर काही नाहीये याचा. आई मला कळतं. जरा आई, आपला कार्यक्रम कॅन्सल व्हावा अशी इच्छा आहे का माझी तुझी? इच्छा नाहीये अशी, पण तू बघ ना त्याचा चेहरा बघ. रागावर कंट्रोल ठेव. रसिको आपल्या भारतीय चित्रपट सृष्टीचं संगीत हे संगीतात खूप मोठं योगदान दिलेलं आहे. पहिला बोलपट अलार्म झाला. आलाम आरा. आलाम 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 झाला. आलाम आलाम झाला. पहिला चित्रपट आलं मारा. आलं मारा 1936 साल. आलं मारा पहिलं नाही, बहुतेक 1933 साल. मुद्द्याचं बोल टाकल्या. तुझा बाप टाकला. मी बोललो ना. टाकला किसको बोलताय रे? अरे मी बोल. पीछे से वार करताय, आगे छाती पे वार कर. कोणती तकल्या बोलतो ना, हिम्मत नाही आहे क्या? मी इथे ये काहीतरी विश्लेषण कर रहा है इधर. तुमका अभ्यास आहे क्या? काय माणूस आहे हा, किती बावळट आहे. मी बोललो की नाही बाजूला उभं राहून इथे बसून. जाऊ दे ना मग, नको ना लक्ष देऊ त्यांच्याकडे. सुरू करा हो तुम्ही मी please. सुरू करतो. रसिको आता पहिलं पुष्प घेत आहे. हळू हळू जरा. हळू हळू हळू. रसिको पहिलं पुष्प माळत आहेत मिनल भाभी. मनोमिलन नाव आहे माझं. मनोमिलन. मिनल भाभी वाटलं मी तुला. या असं झाला तुला मी तुझ्या समोर. चिडू नका तुम्ही, चुकून झालं. चिडू नका, चुकून झालं. नाव जरा कठीण होतं म्हणून माझं काय. अरे मिनल भाभी शांत- म्हणतो. माफ करा नाही, रसिको. तुम्ही शांत बसा. माफ करा रसिको, पण मिनल भाभी हे तू बस तिकडे. हो, मनोमिलन. तुमचं गाणं तुम्हाला सुरू करायचं आहे. मी करतो सुरू. तू काही एक शब्दही बोलू नको. मी सांगते रसिको. मनोमिलन, बस बघू बस. हा नाही, कला असते ती. नको हे बोलू- गप. बोलूच नका तुम्ही. नाही रसिको, कार्यक्रम सुरू करतोय. माफ करा रसिको, माफ करा. नमस्कार रसिको, नमस्कार. गपे नमस्कार. नमस्कार रसिको. स्वागत आहे तुमचं आमच्या कार्यक्रमात. गीत झंकार गुंजन संध्या, वो गीत जो याद आहे. हो ना हो ना हो ना. नाही, आज आम्ही मुद्दामूनच अशी गाणी निवडली आहे जी नॉर्मल ऑर्केस्ट्रात जी ऐकायला मिळतात ती गाणी आज नाही आहेत. वा. पण आपण एकांतात नक्कीच ही गाणी गुणगुणतो म्हणूनच आम्ही ती गाणी आज घेतलेली आहेत, कारण आमचा कार्यक्रम हा आगळा वेगळा कार्यक्रम आहे. काय ग? हो ना हो ना हो ना. तर आज पहिलं पुष्प मी माळणार आहे. वा. ते म्हणजे किशोर कुमारजींनी गायलेलं आणि बप्पी लहरीजींनी संगीतबद्ध केलेलं. अतिशय महत्वाचा किस्सा आहे. छोटे मोठे किस्से असे आठवतात मला, ते नंतर येणार नाहीत तोंडातून. गाणं काय होतच राहणार आहेत रसिको. थँक्यू व्हेरी मच रसिको. हा सांगतो. पहिला किस्सा असा आहे रसिको. लक्ष्मीकांत प्यारेलाल. रसिको लक्ष्मीकांत प्यारेलाल. प्यारेलाल घराण्यातलं शेंडेफळ लक्ष्मीकांत. प्यारेलाल घराण्यातला तिसरा मुलगा होता लक्ष्मीकांत. रसिको हो. काही बोलशील? काय झालं? काही बोलशील? काय झालं?
लक्ष्मीकांत प्यारेलाल हा एक माणूस नाहीये. मग? हा म्हणजे लक्ष्मीकांत नाव प्यारेलाल आडनाव असं नाहीये ते. काय सांगताय? लक्ष्मीकांत प्यारेलाल हे दोन वेगवेगळी माणसं आहेत. लक्ष्मीकांत कुडाळकर, प्यारेलाल शर्मा हे या दोघांनी एकत्र येऊन म्युझिक द्यायचे म्हणून त्यांचं नाव लक्ष्मीकांत प्यारेलाल असं ते एकत्र लावतात. अरे बापरे, म्हणजे हे दोघे असे वेगवेगळे होते. अरे वेगवेगळे आहेत ते. म्हणजे बप्पी आणि लहरी हे दोघे वेगवेगळे. माफ करा. बप्पी लहेरी हा एक माणूस. अरे कोण आहे हा? मनू मिलन तू शांत हो ना. मी शांतच आहे. बस बघू खाली. एवढं चिडायचं कारणच नाही. किस्से नका सांगू तुम्ही, नका सांगू किस्से. आम्हाला गाणं गाऊ द्या. नाही तसं नाही, पण कसं असतं सारखं गाणं ऐकून ऐकून ड्रॅग होतो ना कार्यक्रम, म्हणून मी मध्ये सांगत होतो. गाणं होऊ द्या आधी, मग ते ड्रॅग होईल, मग तुम्ही किस्से सांगा. हा क्रम आहे. नाही पण आता मी ऑलरेडी एक किस्सा ओपन केलाय ना, मग प्रेक्षक म्हणतील हे मज्जात नाही, अर्धवट राहिलं असं होईल ना. सांग, सांग. मी तेच सांगतो रसिको हो, हे लक्ष्मीकांत प्यारेलाल हे मित्र निघाल्यामुळे माझा किस्सा गणला जरा. आपण आता हे गप्पे गप तू जरा इधर झुकते है के सर पे मारता है, मैं इधर गाना गाता हूँ तो तेरे बाप की साल मारू क्या? कोणतरी साल चोकाल मग मारतो मला. मग आपण इतकं उत्तम आपलं ट्युनिंग आहे ना, ते पोटा मारू का कान पडून जाय. ऐका ना, ऐका तुम्ही नका बोलू, काही किस्से सांगू नका, गाणं होऊ दे. बोलू नका, तू गाणं सुरू कर. मला नाही गायचं का आता, मला नाही गायचं आता, मला कंटाळा आला. अरे असं काय करतो, कॉन्ट्रॅक्ट शो मिळणार आहेत ना. नाही करायचं. मी घशात माईक घालून मी अलविदा करतो माझ्या असं संगीत. नाही बोलायचं मनू मिलन. काय नाही, मेरे गीत नाही याद रखना जा. पण मी गाते. एवढं चेदण्यासारखं काहीच नाही तू कारण गप्प बस. बोलू ना. ऐक ना, तू ना तू गा ना. तू गा. मी गाते, शांत हो. मी शांतच आहे. रसिका हो, मी आता आपल्यासमोर पुष्प माळते. 2 आखे 12 हात या चित्रपटातलं वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं ए मालिक तेरे बंदे हम हे भजन सादर करते. वा मनोमिलन कोरस. हो करतो घबरा. अरे तसं नाही आहे. तसं नाहीये ना, असंच आहे ते. त्या आविट ज्या आहेत त्यांना तर समेवर उचलता येत नाही, मग मला पुन्हा मागे जाऊन पुढे यावं लागतं ना. यांना समेवर उचलता येत नाही. अरे मी तेच यांना विचारत आहेत त्या. अरे ते काही असलं तरी तर ना कसं आहे, लँडिंग करताना जर नाही मिळालं ना पार्किंग, तर विमान घरटा घालतं तसं माझं झालं ना. करून देईन. काय, मला काही ते नाहीये, मी फक्त मदत केलं तुम्हाला. काही मदत करू नको, शांतपणे बस इथे. प्लीज शांत बसा ना. मला गाऊ द्याल आता. माफ करा रसिको, पण असो, तू सुरू कर. रसिको हो, मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपटाचं नाव बॉम्बे, संगीतकार AR रहमान, गाण्याचे बोल कहना ही क्या कहने में अनजाने से मिले. बुम बुचुक जुग बुम चुकुक जुग जुग. नाही रे, हे असं नाहीये. जुंगुक चुकरुक जुंगुक चुकरुक कहना ही क्या गुम जुम गुम चुम जुम चुम बुकुट. मारेगा किसका मारेगा. क्या बात है, अतिशय मोठी मैफिल. चला आता आपण हास्य रसिकांना विचारूया की संगीत म्हणजे काय. कमेंट्स प्लीज. प्रसादा. फॅन्टॅस्टिक ॲज युजल. जो कोणी माणूस तुला वाटत होता की तुला मारायला आलाय, त्याला तू गादी खाली शोधलंस सम्या. कहर आहे, कहर म्हणजे कल्पनाशक्तीचा कहर आहे. आणि इतके वात्रट चाळे ह्या समोर करत असताना बेरिंग न सोडता ते गाणं गायचं आणि ते सगळे पंचेस पण, त्याला एक वेगळी ताकद लागते. ओमकार आणि चेतना, फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. तुमची ताकद ही आहे की त्या सगळ्यातनं परत जाऊन जेव्हा तुम्ही 2-2 ओळी का होईना गाता, आम्ही त्या गाण्यात अडकतो. अफलातून, फार मजा आली, वंडरफुल. राजेश दादा, तुला कशी वाटली ही गुंजन संध्या. समीरच्या विनोदाबद्दल आणि लिखाणाबद्दल काय पुन्हा पुन्हा बोलायचं. मी एक स्क्रिप्ट आणलंय समीर नाटकाचं. पण ओमकार आणि चेतना खरंच, प्रसाद म्हणाला मला खरंच पडलं की ते एवढी सगळी मॅडनेस कॉमेडी चालू असताना सुद्धा तुम्ही गाण्यात घेऊन जात होता आम्हाला. यासाठी खरंच तुम्हाला सलाम. मंडळी,
मंडळी, म्हातारपणात विसरभोळेपणापेक्षा लोक आपल्याला विसरतायत या गोष्टीचा जास्त त्रास होतो. याचाच प्रत्यय देणारा एक कौटुंबिक प्रसंग तुमच्या समोर घेऊन येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. मर्या परब्या ये अरे सकाळपासून मी म्हणलं कोण येणार आहे मला पहिला भेटायला, तर तू आलाच माझ्या दोस्ता. जाम भारी वाटलं रे, जाम भारी. अरण्या स्ट्रॉबेरी कलरचा कुर्ता, पांढरा लेहंगा, वसाड्या, माझ्या नाटकाचं प्रमोशन आहे आणि तुला नवीन कपडे. दिस इज नॉट फेअर. हा वसाड्या, आज माझा बर्थडे हाय. काय सांगतोस काय? माझा बर्थडे. अरण्या तुला वाढदिवसाच्या हलू हलू काय झालं? हलू का? वसाड्या, तुला कळत कसं पण नाही? का हलू का? माझ्या घरातल्या माणसाने कुणी पण मला हॅपी बर्थडे केलेला नाही हाय. काय सांगतोस काय? ते वसाडे असं दाखवतात आहे, आम्ही विसरलोय, पण संध्याकाळी मोठं सरप्राईज मला देणार आहे. वा वा वा. अरे लहानपणापासूनच आम्हाला सरप्राईज द्यायची सवय. आमचं घरानंच म्हणजे तुला सांगतो सरप्राईज देणार आहे. सरप्राईज? माझी बायको आहे का ना, दर 2 वर्षांनी मला सरप्राईज द्यायची. काय बोलतो? अहो मला दिवस गेले. जवळ 18 वर्ष तिने मला सरप्राईज दिला का नाही? 9 पोरं होती. किती? 9. काय साठायचे? एकाच्या पण लक्षात नाही माझा वाढदिवस. काय सांगू तुला? अरे आमच्या फॅमिली ग्रुपवर जर मेसेज आला माझा वाढदिवस आहे तरच माहिती पडतो का नाही. पण साले तुझं कौतुक आहे. तुला 2च पोर आहेत पण त्यांच्या बरोबर लक्षात आहे तुझा वाढदिवस. अरे म्हणजे छोटं कुटुंब सुखी कुटुंब. बस बस बस. बरं चाय पिणारच तू? दिलीस तर घेन ना कावडी. असं म्हणतो होय ते. सुनबाई, हो अगं मोरे आले, चहा घेऊन ये. हो आणते बाबा. काय रे? काय द्या? तुझा वाढदिवस कधी असतो रे? 4 ऑगस्ट 1945 साल. वसड म्हणजे तू 77 वर्षाचा आहेस. 77 ना, मी 77 वर्षाचा आहे का? अरे हो वाचाड्या, पण तसं कॅरेक्टर नाही पकडलेलं आहेस तू. अरे गोस्वामी सर सुद्धा काल असंच बोलले. काय? पण मी त्यांना बोललो काय? एक तर मी वाक्य पकडू शकतो नाही तर वय पकडू शकतो. वय पकडला तर वाक्य सुटणार आणि वाक्य पकडला तर वय सुटणार आणि दोन्ही पकडली तर स्किट सुटणार. बरोबर आहे, बरोबर. मी त्यांना बोललो तुम्ही काही तर तुमचं ठरवा. तर मला बोललो तू वाक्य पकड, अरुणला जे काय पकडायचं तर पकडू दे. आणि कसं आहे अरण्या, आपण दोघांनी पण जर वय पकडले ना तर आपल्या वाक्याची लय पालापल होते नाही. तुला माहिती आहे ना श्याम, तुम्ही मी एकदा केलेलं होतं स्किट बघ, इकडे तिकडे सगळी वाक्य हो वाचाड्या, नको त्याला नको का? अरे नको वाचाड्या, बंद झाल्या त्या आठवण. बाबा बाबा चहा घ्या. मोर्या, बाबा नाही बाबा, तो तुमच्यासाठी आहे. स्पेशल चहा केलाय मी तुमच्यासाठी. मोर्या. काका हे घ्या. काय काका काय म्हणताय? बस अगदी उत्तम, सगळं चाललेलं आहे. काय झुन बाई, आज आमच्या काय काय झालं बाबा? काय झालं? अरे कुठं काय काय नाही आपलं, काहीतरी बोलतो. जल्दी थंड आहे. काय ग? असू दे. आत्ता गरम करून आणलं काका. काय ग? छान दिसतेस आहेस. थँक्यू. मस्त नटलेस आहे, मला जाम आवडलं. काय म्हणजे आज कोणाचं काय एवढं तू छान नटलीस आहे? बाबा काल मी तुम्हाला सांगितलं होतं ना माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे, तिकडे जायचंय मला. असं काय करता हो बाबा? सारखं चहा घ्या, अजून गार होईल काका, चहा घ्या. बरं याच्यात साखर टाकलीस आहेस ना तू? काय झालं आज तुम्हाला? काल आपलं काय ठरलं होतं? काय? आजपासून तुम्ही अडुळसा आणि कडुनिंबाचा पाला असलेला चहा घेणार डायबिटीस साठी. तो केलाय मी तुमच्यासाठी स्पेशल. घ्या ना. हा बाबा, तुम्ही बोलत बसा, मी आले. हा घेऊन जा, जरा गरम करू ना बाई. काय हो काका? अरण्या, ए अरण्या, मेला तोंड का वाकडं केलं? अरे करून येतं का वाचाड्या तोड वाकडं? हा चाय उडून
ऊसान कुडुलिंबाचा कुणी बापसाने चाय बनवलं होतं. मला म्हटलं आज काहीतरी स्पेशल आहे, काहीतरी माझ्याकडे स्पेशल बनवत, पण नाही वसडी विसरले. सरप्राईज देतील का नाही, काय अरण्या मी तुला सांगतो तुझ्या घरातले ना तुझा वाढदिवस विसरले. अरे नाही वसाड्या, हा. ते मुद्दाम करताय होय ना? संध्याकाळी एकदम मोठं सरप्राईज देणार आहेत मला. देतील गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग. काय काका कसे आहेत? बस बरे आहेत ना? आयुष्यमान हा? थँक्यू. म्हणजे माझा पोरगाव दिवसभरात म्हणजे पहिलं तू मला विश करशील मला वाटलंच नव्हतं यार. कसलं विष? शूज आहेत खाली माझी. नाही नाही, अरे कसं आहे आम्ही दोघं ना विषामृत खेळत होतो, आम्हाला वाटत तू पण खेळतोस की काय आमच्या बरोबर. विषामृत तुम्ही दोघं त्या ढाचे. नाही रे, काय काका, त्या दिवशी तुम्ही लपाछुपी खेळत होतात, हो. बाबा तिकडे गच्चीत लपले होते, विसरून घरी गेलात तुम्ही. दिवसभर उन्हात बसले होते तिकडे, तेव्हापासून कसे कर पडलेत बघा. असू दे रे. आणि तुम्हाला कशाला हो, नको त्या वयात नको ते खेळ खेळायची सवय आहे तुम्हाला. हो, हो. नका असं करत जाऊ. एक असू द्या, थांबा थांबा, बघतो. बघू दे. हा. बस रे तू बस. सरप्राईज. अरे जा. सर काय केक? केक? हो सर. आलाय आता खरी मजा. होय होय. चेतू ओ केक मागवला होता? काय काय झालं? केक मागवला होतास का? मी हा नाही, केक आलाय. हा. मी ना दत्तूनी मागवला असेल. दत्तू, हाय. दत्तू हा? तू केक मागवलायस का? नाही अरे नाही. नाही, आमचं नाहीये. तुमचा नाही आहे? नाही. ते धनंजय माने इथेच राहतात. हो इथेच राहतात. वा वा. मग मस्त नाटक आहे हा. एकदा बघायला या. मी जाम चोपतो का नाही. स्वतःच सांगाल? त्यांना पण ठेवा काहीतरी सांगायला. आलेत ते. हा हो, झालं का? चला. ते धनंजय माने. ते शेजारी राहतात, इथे नाही. हो का? हा, जाऊ सॉरी दे, सर. चला. असू द्या. चला चला, तयारी करा. चला. अरे केक गेला. अरे झाले तर काय वसाऱ्या. औरूचा केक माझ्यासाठी मोठा केक घेऊन येणार आहे ते. काय सांगतो तुला माहिती आहे ना काय? मला असा मोठा केक आवडतो, त्यांना माहिती आहे, तो पण स्ट्रॉबेरी फ्लेवरचा. पण तुला सांगतो हा बघ काय? अरे तुझ्या घरातली माणसं ना तुझा वाढदिवस विसरलेत. आपण त्यांना सांगूया. अरे सांगितलं तर वसाऱ्या कळलं ना. सरप्राईज फुटल, तुला कळत कसं नाही. त्यांना पण कळू दे, मी पण काही कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. मी पण त्यांना दाखवतो, मला काही कळलेलंच नाही आहे. अरण्या, आपल्या दोघांचा इतिहास आहे. काय? आपण असा दाखवतो आपल्याला कळलेलं आहे, पण आपल्याला काहीच कळलेलं नसतं. माझा ऐक तू, त्यांना कन्फर्म आहे की त्यांना माहिती बाबा हा? काय झालं? काय नाही. बरं ऐका ना, आम्ही जाऊन येतो. हा. तुमच्यासाठी भात लावून ठेवलाय. बरं. लोणचं भात खा. हा. आणि हवं तर रात्रीची डाळ घ्या. हा, आम्हाला उशीर होईल. आणि दत्तू पण जाणार आहे बहुतेक मित्रांबरोबर जेवायला. तुम्ही जेवून घ्या आणि झोपा, आम्हाला उशीर होईल. हा चल. चला येऊ येतो का बाबा? काका. येतो का? हा, हे अरण्या, अरे आता कन्फर्म तुझं घरचं विसरले तुझा अरे वाढदिवस. गप वाचाड्या, आता बाहेर जातील ना, बाहेरनं सरप्राईज मला घेऊन येतील. 5 बोलला की दे सरप्राईज बाबा. वा वा वा. एक मिनिट, मी लगेच बोलतो. 1 2 3 4 5. सर एक मिनिट, सरप्राईज. बाबा चावी दे जरा. अरे वाचाड्या, असं नाही बाबा, सरप्राईज घ्या. कवरी डिलीट टाकतोस वाचाड्या. काय बोलताय? चावी गाडीची राहिली ती द्या ना. गाडीत केक आहे. काय बाबा, काय चाललंय तुमचं? चावी द्या ना, उशीर जाऊ दे, मीच घेतो. सांग त्याला. मोबाईल थांब साड्या. हं? खरंच तू गाडीची चावी घ्यायला आलाय? हे काय, गाडीची चावी घ्यायला चालू आहे? तुला माहित नाही खरंच आज काय आहे ते? काय आज? अरे वसाड्या, आज माझा बर्थडे आहे. बर्थडे माझा. काय? मला वाटलं तुम्ही कालपासून नाटक करताय, पण खरंच वसवून तुम्ही विसरलात. रात्री 12 वाजता तुम्ही याल, मला सगळे बर्थडेचं विश कराल म्हणून मी चादर अंगावर घेऊन झोपेचं नाटक करत होतो. पण वसडे 3 वाजले तरी तुम्ही कोणच आलात नाही. मरू दे वसड्या, ते कालचं मरू, पण आज सकाळी काय?
आज माझा वाढदिवस आहे म्हणून तुम्ही मग काहीतरी स्पेशल कराल, माझ्यासाठी आवडतं निवडतं काहीतरी गोड कराल, पण तुम्ही ओसाड्यानं लोणचं भात खायला सांगताय आणि उरलेली कालची डाल. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला. आणि आज माझ्या मित्रासमोर तुम्ही माझी इज्जत काढली. आजपासून तुम्ही माझ्यासाठी मेला. बाबा काय बोलताय तुम्ही? कशाला चिडताय एवढे? आज तुमचा बर्थडेच नाहीये. तुमचा बर्थडे 22 मेला असतो. आज 22 एप्रिल आहे. म्हणजे आज माझा वाढदिवसच नाही. नाही म्हणजे नाहीच आहे. नाही हायच नाही. नाही बाबा. सॉरी 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 सॉरी. तुम्ही परत जिवंत झालात. अरे ते मी मगाशी रागाने बोलून तुम्ही माझ्यासाठी मेलात ते कॅन्सर. तुम्ही परत जिवंत झाला. बाबा काय तुमचं. आणि तुम्हाला कसं वाटलं आम्ही तुमचा बर्थडे विसरू? हा? आणि या वर्षी तर तुमची 65 आहे. जंगी प्लॅन. नाक्यावरचा हॉल बुक केलाय. तुमचे लहानपणीपासूनचे सगळे मित्र बोलवले आहेत. सगळे पाहुणे येणार आहेत. अरण्या तुमची 65 अशी सॉलिड करतो ना बघा बघता पुढच्या महिन्यात. आणि बाबा असंही तुम्हाला वाटतंय ना आज तुमचा वाढदिवस आहे, करू आज आपण सेलिब्रेट. 65. बोलवा मित्रांना, मस्त सेलिब्रेट करू आज. आहे ना, पण वाजडे पुढच्या महिन्यात आहे ना माझी पुस्तक ती. मग असू द्या ना, तेव्हा पण सेलिब्रेट करू. आणि कसं आहे बाबा, या वयात माणसांचं वर्ष सेलिब्रेट करण्यापेक्षा प्रत्येक महिना सेलिब्रेट केला पाहिजे. लव यू बाबा. लव यू टू. हॅपी बर्थडे. थँक्यू. अरण्या खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या तुला. क्या बात है. सुंदर विषय, सुंदर प्रहसन. वा 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 वा. हास्यरसिक प्रसाद दा. फार सुंदर, फार मजा आली. सुनील डांगेंची कॉन्सेप्ट, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजल्या पाहिजेत. दत्तू, रोहिते, चेतना, अत्यंत सुसंस्कृत शालीन अशी भाषा तुम्ही तिघांनीही मेंटेन केली होती. आणि असं असताना याच घराचा मूळ पुरुष या भाषेत तितक्याच कन्व्हिक्शननी बोलत होता. आणि ते आम्ही क्षणोक्षणी ऍक्सेप्ट करत होतो, एन्जॉय करत होतो. याचं कारण निव्वळ आणि निव्वळ अरुण निर्माण करत असलेले सुखाचे क्षण एवढंच होतं. अप्रतिम अरुण, अप्रतिम. प्रभाकर, फार गोड काम करत होतास. तुला आणि धनंजय माने इथेच राहतात या नाटकाला मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. वंडरफुल परफॉर्मन्स, मजा आली. लवली परफॉर्मन्स अँड थँक्यू सो मच. आणि याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. धनंजय माने इथंच राहतात या नाटकाची टीम उद्या देखील आपल्यासोबत धमाल करण्यासाठी उपस्थित असणार आहे. तेव्हा भेटूया उद्याच्या भागात रात्री 9 वाजता. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.